आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कौलापूर कुस्ती केंद्र इथं महेशदादा लांडगे कुस्ती हॉलमध्ये पल्लवी जालिंदर बागडी हिचा पुणे शहर पोलीसमध्ये भरती झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच छत्रपती पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी तिचे वडील जालिंदर बागडी उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना पल्लवी बागडीने सांगितले की मी या कुस्ती पेशाला इमानदारी राबले। तुम्ही राबला तर कुस्ती तुम्हाला कधीच फेल करू देत नाही आणि मी कधीही हार मानली। मी पोलीस परीक्षेत पहिल्याच फेरीत चांगले मार्क घेऊन पास झाले। जीवनामध्ये कुस्ती आम्हाला हार जीत शिकवते आणि पुष्कळ काही कष्ट करण्याची जिद्द निर्माण करते। त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करा, तुम्हाला यश निश्चित मिळेल आणि जीवनात कधीही आपल्या आई-वडिलांना आणि गुरूंना विसरू नका। मला इथं कुस्ती कोच उत्तमराव पाटील यांनी चांगले मार्गदर्शन दिले, त्यांचा मी लाभ घेतला, तुम्हीही घ्या। उत्तमराव पाटील म्हणाले, मनुष्यानं जीवनामध्ये कधीही कष्ट करण्यास मागे पुढे बघू नये। इमानदारीनं कष्ट केल्यास परमेश्वर नक्की यश देतो, हे कुमारी पल्लवीनं करून दाखवलं। तिनं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश संपादन केले, त्याप्रमाणे जीवनामध्ये यशस्वी झाली। त्यावेळी तिचे वडील जालिंदर बागडी यांनी गरिबीतून मासेमारीचा व्यवसाय करून आपली तिन्ही मुलं हालाखीतून पैलवान केली। यावेळी वडील जालिंदर बागडी व प्रशिक्षण शिबिराचे मल्ल, कुस्ती केंद्रातील मल्ल उपस्थित होते। प्रास्ताविक व स्वागत पैलवान आर्यन पाटील यांनी केले व शेवटी आभार पैलवान पृथ्वीराज मिर्जे यांनी मानले। आज पार्टिसिपेट रस्त्याने चालली होती ती मला बघून तिनं आज आली भेटण्यासाठी। आल्यानंतर फरक कळालं की मला आज कळालं की ती भेटली आली त्या सत्कार करत्या यानंतर सत्कार केला खूप चांगलं मार्गदर्शन मला जे पाहिजे त्या पद्धतीने केलं आणि ते समाजासाठी तुमच्याकडे मला जेव्हा ते समजलं माझ्यावरती समजणार नाही होतं काय करतो आपण। परंतु जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर कठोर पर्याय नाही। त्याकरता तिनं जे निवडलेला मार्ग आहे तो फार सुंदर निवडला आणि चांगली मुलगी आणि तिच्या इथून पुढच्या आयुष्यामध्ये तिने भरती बदल्यामध्ये आजवळला जात आहे। त्यानंतर तिनं पुढचं आयुष्य उडवली जावं आणि परमेश्वर तिला उज्ज्वल आणि यशस्वी करू ही परमेश्वराची प्रार्थना आणि इथे मी थांबतो। जय जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी पल्लवी